नमस्कार, मी प्राजक्ता रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। तर आज आपण कोथिंबीर वडी बनवणार आहोत। कोथिंबीरची जोडी घेतलेली आहे। कोथिंबीरची जोडी आणली की त्याची देठ काढून घ्यायची, जो त्याचा खराब पार्ट आहे तो टाकून द्यायचा आणि कोथिंबीरची पानं घ्यायची। तर व्यवस्थित धुवून सुकवून आणि मग बारीक चिरून घ्यायची आहे आपल्याला कोथिंबीर। त्याच्यासाठी लागणार आहे 1 वाटी बेसनचं पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ। तांदळाचं पीठ आपली कोथिंबीर वडी व्हायला खुसखुशीत व्हायला मदत होते तांदळाच्या पिठाने। 2 चमचे पांढरे तीळ, 1 चमचा जिरं, 2 चमचे लसूण आणि मिरचीचा ठेचा, 1 चमचा हळद, चवीपुरतं मीठ, लाल मिरची पावडर। आपण आता घेणार आहोत एका प्लेट मध्ये कोथिंबीर, त्याच्यानंतर 1 वाटी बेसनचं पीठ मिक्स करून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित। आपण हे तांदळाचे पीठ 3 ते 4 चमचे घेतलेलं आहे ते आपण त्याच्यामध्ये टाकूया, मिक्स करून घ्यायचंय। कोथिंबीर मध्ये मॉइश्चर असतं, त्याच्यामुळे मग तुम्ही काय करा, प्रेस करून बघू शकता, दाबून मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। त्याच्यानंतर लागणार आहे जिरं, हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा, चवीनुसार तुमच्या घालू शकता तुम्ही, हळद, लाल मिरची पावडर 1 चमचा, थोडेसे पांढरे तीळ घालते आणि साईडला थोडेसे 1 चमचा बरं ठेवते। मिक्स करून घ्यायचे। हे बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही बघू शकताय आपला गोळा मळून झालेला आहे आणि साईडला कोथिंबीर दिसते सगळीकडे। त्याच्यानंतर आपण काय करायचं, 1-2 चमचाभर तेल ओतून घेऊयात आणि ह्याला लावून घ्यायचं, व्यवस्थित असं लावून घेऊन तर गोळा तयार करून घ्यायचा आणि खाली चिटकणार नाही असं। काय करायचं, एक प्लेट घ्यायची आणि 1 चमचाभर तेल टाकून घ्यायचं आपल्याला आणि स्प्रेड करून घ्यायचंय आपल्याला हे अशा पद्धतीने। आणि जे आपण पांढरे तीळ घेतले होते मग साईडला ठेवलेले ते स्प्रिंकल करूया त्याच्यावरती, जेणेकरून आपली वडी दिसायलाही छान दिसेल। त्याच्यानंतर काय करायचं, हा जो गोळा मळून घेतलेला आहे तो आपण त्याच्यावरती ठेवून स्प्रेड करून घ्यायचा। आता काय होतं, गोळा हाताला चिटकतो म्हणून थोडंसं पाण्याचाही हात घेऊ शकता तुम्ही किंवा तेलाचाही। तर तेलाचा जरा थोडा हात घेऊन असं स्प्रेड करून घ्यायचं आपल्याला आणि थिकनेस ठेवायचा, जाळी ठेवायची, आपली वडी दिसताना सुंदर दिसते। अशा पद्धतीने आपण स्प्रेड करून घ्यायचं। थोडंसं तेलाचाही हात लावा किंवा वाटी घ्या, वाटीला थोडंसं तेल लावा आणि वाटीच्या साहाय्याने स्प्रेड करून घ्या। आता हे स्प्रेड करून घेते मी सगळं, झालेलं आहे आपलं हे स्प्रेड करून। हे अशा पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा एक वाटी घ्यायची, वाटीच्या साहाय्याने पण तुम्ही करू शकता। त्याच्यानंतर मी इथे पाणी गरम उकळत ठेवण्यासाठी घेतलं होतं, तर 1 ग्लास हे बघू शकताय, हे अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर एक आपल्याला प्लेटने झाकून घ्यायचंय। तर एक 10 ते 15 मिनिट लागतील। 10-15 मिनिटानंतर आपण चेक करून पाहूयात। मी एक 15 ते 20 मिनिट थंड करून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही, थंड झालेला आहे। एका नाईफच्या साहाय्याने कट करून घेऊया। तर मी तुम्हाला एक काढून दाखवते, बघा व्यवस्थित अशी निघलेली आहे, तुम्ही बघू शकताय, भुसभुशीत झालेली आहे। अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या वड्या काढून घ्यायच्या आहेत।
तर अशा प्रकारे आपण सगळ्या वड्या काढून घेतलेल्या आहेत. बघू शकताय गॅस चालू केलेला आहे आणि कढई ठेवलेली आहे गॅसवरती. तेल तापत ठेवलेले आहे. आता ह्या सगळ्या वड्या आपण तळून घेऊयात. तर वड्या आपल्या तळलेल्या आहेत, काढून घेऊयात आपण. तुम्ही बघू शकता आवाज सुद्धा येतोय तुम्हाला. मस्त कुरकुरीत झालेले आहेत. हे बघा, अशा पद्धतीने आपण सगळ्या वड्या तळून घेऊया. तर झालेली आहे आपली कोथिंबीर वडी तयार. तुम्ही बघू शकता मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे. नक्की ट्राय करू शकता तुम्ही. आणि कशी खायची, अशीच खायची, सॉसची अजिबात गरज नाही. तर सबस्क्राईब करा, लाईक करा. वेळात वेळ काढून आपली रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.